चंगा तो कटोती मी गंगा, असं रोहिदास महाराजांचं एक वचन आहे. तर मन स्वच्छ असेल तुमचं तर मग कटोती मे गंगा. कटोती म्हणजे डोन म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये जे चांभार आहेत ते काय करायचे, असं डोन असायचे आणि चपल्या शिवायचे. आणि चपल्या ज्या आहेत ना त्या चपल्या भिजवून ठेवायचे ते कातडं त्याच्यामध्ये, त्या डोनीमध्ये. ते कातडं म्हणजे रेड्याचं, गाईचं, बैलाचं, म्हशीचं काय जे असेल ते. आणि त्या कातडे बुडवायचं, त्यामध्ये गाढवाचं शेण असायचं आणि ते किती खराब पाणी असायचं. हां, तर त्याच्यामध्ये सुद्धा गंगा प्रकट करून दाखवली रोहिदास महाराजांनी. तर ते म्हणले मन स्वच्छ असेल तर भगवंत कुठेही प्रकट होऊ शकतात, त्यांना म्हणायचं होतं. तर सांगण्याचा उद्देश होता की आपल्याला जो त्रास होतोय आत्ता, तर तो त्रास कोणता आहे. अनेक त्रास आहेत. कुणाला आर्थिक समस्या आहेत, कोणाला शारीरिक समस्या आहेत, कोणाला मानसिक समस्या आहेत. या तिन्ही समस्यामध्ये सगळ्यात प्रमुख समस्या मानसिक समस्या आहे. जगामध्ये असा सर्वे केलेला आहे तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की आर्थिक आणि शारीरिक समस्यापेक्षा लोकांना मानसिक त्रास भरपूर आहे. तुम्हाला कळते का मी काय बोललो? बघा, बऱ्याच लोकांकडे पैसा भरपूर आहे तरी पण प्रॉब्लेम आहेत की नाही, दुःखामध्ये आहेत. बऱ्याच जणांकडं शरीर चांगलं आहे, काही त्रास नाही, शुगर नाही, BP नाही, काही नाही, पैसा भरपूर आहे, तरीसुद्धा शरीर चांगलं आहे तरीसुद्धा मानसिक ताणतणाव भरपूर आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, जगामध्ये असा सर्वे केला की आर्थिक समस्या, शारीरिक समस्या याच्यापेक्षा मानसिक समस्यांनी ग्रासलेली लोक जास्त आहे समाजामध्ये. फार समस्या आहे हो. कोणाचं काय घरामध्ये समस्या, कोणाच्या समाजामध्ये समस्या, मित्रामध्ये समस्या, शाळेमध्ये समस्या, देशामध्ये समस्या, हे सगळं मनाला लागलेलीच समस्या आहे. म्हणून इतकी दुःखामध्ये लोक आहेत. आणि एखाद्या माणसाकडे पैसा नाही, समजा आता काहीच पैसा नाही आहे आणि त्याच्याकडे शारीरिक व्याधी पण आहे, काहीतरी रोग झालेला आहे, त्याला मोठा रोग झालेला आहे, तरीसुद्धा तो व्यक्ती खूप आनंदामध्ये राहू शकतो. कारण त्याचं मन जर सदृढ असेल तर. त्या मनामध्ये जर समस्या असेल तर मग तो व्यक्ती किती जरी वस्तू दिल्या तर काहीच त्याला फरक पडत नाही. म्हणून मनावर कार्य करण्यासाठी मना सज्जना भक्ती पंथेची जावे, त्या मनाला आदेश दिलेला आहे काय, तुम्ही भक्ती मार्गाकडे जावा तर मग हे मन शांत होईल. कारण संपत्तीने, पैशाने आणि शरीर किती जरी चांगलं राहिलं तुमचं, तुम्ही जिममध्ये गेला, भरपूर 6 पॅक बॉडी बनवली आणि तरीसुद्धा कोणासाठी बॉडी बनवली, एखादी मुलगी पटवण्यासाठी. जिममध्ये आजकाल मुलं व्यायाम करतात मुलींना पटवण्यासाठी, असं मी ऐकलेलं आहे. तर मुलींना इम्प्रेस करण्यासाठी शरीर चांगलं, बॉडी बिल्डिंग जायचं, असं जिम लावायची आणि मग काय करायचं ते त्या मुलीसाठी करण्यासाठी. पण जिला इम्प्रेस करायला गेला होता ती दुसऱ्याबरोबर पळून गेली. ती दुसऱ्याबरोबर पळून गेली म्हणून ह्यानं आत्महत्या केली. मग कळालं का तुम्हाला, शरीर संपत्ती त्याच्याकडे चांगली होती, पैसा पण होता, पण मनाची शक्ती नव्हती, मनशक्ती. तर मनासाठी काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी सांगितलं की आर्थिक आणि शारीरिक या दोन्हीपेक्षा सगळ्यात मोठी समस्या काय आहे, मानसिक. आणि मानसिक रोग एवढा मोठा आहे, तुम्हाला माहिती आहे का. कुठला पण रोग घ्या तुम्ही, आयुर्वेदामध्ये किंवा मेडिकल सायन्स विज्ञानामध्ये घेतलेला आहे. मानसिक रोग कमी झाला की शारीरिक रोग पण कमी होतात. जे आता बाकीचे रोग आहेत सोडा, काही सगळेच रोग काही मनामुळे होतात असं म्हणत नाही मी. काही पूर्वकर्मानुसार एखाद्याला कॅन्सर झाला किंवा एखाद्याला काय किडनी फेल झाली, तो विषय वेगळा. परंतु आता असं काही संशोधन झालं की मनामुळे रोग होतात बऱ्यापैकी सगळे. आणि शुगर आहे, BP आहे, थायरॉईड आहे. मन काय करतं बघा, शुगरच्या माणसाला डायबिटीज झाला की डॉक्टर काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही टेन्शन घेता का म्हणतो. टेन्शनमुळे पण रोग होतात ना. टेन्शन हा प्रकार कोणाशी संबंधित आहे, मनाशी आहे की नाही. टेन्शन कुठं गुडघ्यात येतं का, टेन्शन कुठं येतं, मनात येतं. मग टेन्शनमुळं काय होतं, त्या टेन्शनमुळं शरीरामध्ये बदल व्हायला सुरू होतात. आणि मग हळूहळू त्या टेन्शनमुळं मग ते ग्रंथी असतात वेगवेगळ्या शरीरामध्ये,
त्या लाळ किंवा त्या असं श्रवण करतात. मग आपलं जे मन आहे त्या मनावरच शरीरातलं बदल अवलंबून आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला आनंद झाला, 10 वर्षातून तुमचा मित्र भेटला किंवा अतिशय प्रेमाची व्यक्ती भेटली तुम्हाला, आणि तुम्ही असं पुढून आली आणि मिठी मारली त्याला, लगे डोळ्यातनं पाणी आलं की भेट झाली म्हणून. आणि त्यामध्ये डोळ्यातलं पाणी जे आहे ना ते घ्या तुम्ही असं आणि चेक करा, ते थंड लागेल, तुम्हाला थंड लागेल. ते आनंद अश्रू आहेत की नाही, आले की नाही. मग कसं काय झालं हो? इकडं चावी फिरवल्याशिवाय नळाला पाणी येतं का? बटन मारल्याशिवाय बोरला पाणी येतं का पाईपला? नाही. हे तर कुठं बटन मारलं लगेच पाणी यायला लागलं. कळालं का तुम्हाला? ते मनाचं बटन आहे. ते इमोशन्स, भावना आल्या ना की माझा प्रेमी व्यक्ती आला, म्हणजे लगेच त्या आठवणी जाग्या झाल्या 10 वर्षापूर्वीच्या, आणि सगळं भरून आलं, तुम्हाला भरून आलं, मन भरून आलं म्हणतो ना आपण, आणि लगेच डोळ्यामध्ये पाणी आलं आपल्या. पण ते पाणी कसं होतं? थंड होतं, आनंदाश्रू होते. आणि एखादा व्यक्ती मयत पावला, समजा ॲक्सिडेंट झाला, मेला अचानकपणे एखादा, आणि तरुण आहे, तुमच्या जवळचा आहे, तर मग लगेच डोळ्यातनं रडायला येतं आपल्याला. इथं कुठलं बटन दाबलं? कुठलं बटन दाबलं? मनाचं बटन दाबलं. ते बटन दाबलं म्हणजे भावना, किती चांगला होता, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी किती केलं, मग आता असं मला सोडून गेला, लगेच त्या दुःखाच्या भावना आल्या ना, ते दुःखाचं बटन दाबलं लगेच, आणि ते दाबलं की लगेच डोळ्यातनं पुन्हा पाणी यायला लागलं. पण ते पाणी चेक करा, ते गरम असतं. कसलं सिस्टम आहे भगवंताची बघा. पहिलं थंड पाण्याचा नळ आहे, नंतर गरम पाण्याचा नळ आहे. मला काय सांगायचं होतं, जे मन आहे ना, मन असा विचार करतं, आणि त्या मनामध्ये विचार आपण करत राहतो, आणि त्याच्यामुळं ते होत असतं. तसंच रोग पण निर्माण होतात. जसं सुखाचं बटन दाबलं ती भावना आली की डोळ्यातनं पाणी आलं, दुःखाचं बटन दाबलं ती भावना मनात तयार झाली की डोळ्यातनं पाणी आलं. तसंच आपल्याला समजा डायबिटीज झाला, तर मग ते काय होतं, टेन्शन घेतलं जास्त, मग त्या ग्रंथी ते काय पर्टिक्युलर वाढत जातं सगळं, आणि मग त्याचा मनावर परिणाम, आणि मग ते जास्त स्ट्रेसमध्ये आल्यानंतर मग काही जणांना सायनसचा प्रॉब्लेम होतो. सायनस माहिती आहे का? अर्धं डोकं दुखतं, कोणाचं पूर्ण डोकं दुखतं, कोणाचं अर्धं डोकं दुखतं, कोणाला बरंच. मग हे मानसिक ताणतणाव आल्यानंतर असं होतं. आणि बघा, तुम्हाला माहिती आहे का, माणसं वेड लागून फिरतात, बघितलं तुम्ही? आपल्या गावामध्ये आहे कोणी असं? तसं रस्त्यावरून फिरतात बघा वेड लागून. तर ही काय अवस्था आहे? जन्मताच तसं नव्हता तो व्यक्ती, तर वेड नंतर लागला त्याला. कधी? संसारात एखादा झटका मिळाल्यानंतर, शॉक दिला ना, शॉक. कुणाला शॉक कशाचा बसला, अतिशय दुःख झालं जवळचा व्यक्ती गेल्यामुळं, तर वेड लागलं. किंवा कुणी प्रेमामध्ये फसवलं, वेड लागलं. मानसिक ताणतणाव, कुणी व्यवहारामध्ये फसवलं, वेड लागलं. आमच्या गावामध्ये एक माणूस आहे, फार करोडपती माणूस आहे, इतका करोडपती माणूस आहे, फार मोठं व्यक्तिमत्व आहे राजकारणामध्ये सध्याला, मी पाहिलं आहे आमच्या गावामध्ये. पण 10 वर्षापूर्वी तो पूर्ण कपडे काढून गावातून फिरत होता, पूर्ण. आता तो फार मोठा व्यक्ती प्रतिष्ठित आहे, कपडे काढून गावातून फिरतात पूर्ण. वेड लागलं होतं त्याला. का? मानसिक ताणतणाव. आलं लक्षात तुमच्या? आता तो ठीक आहे, तो तणाव निघून गेला, कारण का? दारू पिला भरपूर. तो दारू पिऊन आता विसरून गेला तो सगळं. म्हणजे दारू पी असं मला म्हणायचं नाही कोणाला, तर पण अजूनही बोलताना लगेच जाणवतं की त्याचं ते असं भकलल्यासारखं बोलतो. हाही मोठा व्यक्ती, पण भकलल्यासारखं बोलतो असं. तर सांगण्याचा उद्देश की मानसिक तणाव आणि मानसिक प्रेशर हे फार शरीरावर आणि आघात करतं. आणि जर मनामध्ये जर शक्ती असेल तर बरेच लोक बघा, जे टेन्शन घेत नाहीत ना, काही जणांचा स्वभाव असतो बघा जन्मापासूनच, कसलंच टेन्शन घेत नाहीत, त्यांचं शरीर वगैरे ठणठणीत असतं बा, बिनधास्त असतात, खाऊन पिऊन सगळे, काहीच होत नाही त्यांना. पण जे सारखे चिडचिड करतात, ते कितीही खाऊ द्या, अंगालाच लागत नाही, सारखं चिडचिड करणारे लोक असतात. तर बघितले तुम्ही तर थोडं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. चिडचिड करणारे, रागराग करणारे, सारखे वसवस करणारे लोकांना कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही, असे पण काही लोक आहेत. किंवा त्याची मानसिक वाढ होत नाही, मला एकंदरीत सांगायचं होतं की शरीरावर सुद्धा परिणाम होतो, जे आपण काय, हे मनाचा परिणाम होतो. म्हणून मन जेवढं चांगलं तेवढं सगळं चांगलं.
तर मनाला कसं सारखं टेन्शन येतं, सारखं छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेतो माणूस. मग आता एखादं बघा, स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, माहेरी गेली की सुधरून येते. खरंच सुधारतात माहेरी गेल्यानंतर, असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं. आणि सासरी आले की का बरं असं होतं? माहेरी गेल्यानंतर सुधारणा होते, सासरी आल्यावर काय होतं, काम कमी असतं, असं नसतंय. मी सांगतो, माहेरी गेल्यानंतर स्त्रिया डबल काम करतात. मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का? कारण इथं प्रेशर खाली काम असतंय, तेवढंच करायचं असतंय. 4 लोक स्वयंपाक करायचा, एवढं धुणं करायचं, एवढं भांडी करायचं. पण माहेरी गेल्यानंतर तिला कळत नाही किती काम, इतकं प्रेम असतं ना. भावाचे बी कपडे धुणार, वडिलांचे बी धुणार, सगळं करणार, भातोड्या घालणार, आईला सगळं करणार माहेरी गेल्यानंतर. पण तिला ते समजून येत नाही, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की त्यात किती काम केलं तिला समजून येत नाही माहेरी. पण सासरी सगळं मोजमापत लावत असते, मी आता एवढं केलं, मग जावेने एवढं केलं, मग मीच कामं करू का, सगळे मलाच आले का माझ्या वाट्याला, मग त्यांनी पण थोडंसं केलं पाहिजे, हा विचार मनामध्ये सारखा राहतो. मग त्याच्यामुळं काय होतंय बघा, माहेरी जेवणाचं पण भान राहत नाही, तरी स्वतः तब्येत सुधारते. आणि सासरी आलं की खाते भरपूर पण काही तब्येत सुधारत नाही. एक उदाहरण दिलं, अर्थातच जनरल आहे, सगळ्यांचं असं होईल असं काही म्हणत नाही मी, पण एक सांगितलं, जनरल सांगितलं मी तुम्हाला की मनाची अवस्था काय असते. मन काय करते बघा, काम करते की नाही. आपला म्हणलं की पाणी येतं डोळ्यातनं थंड, आणि परका म्हणलं की नाही येत. समजलं का तुम्हाला? राग करतंय मन लगेच. आणि म्हणून हे सगळं संपवायचं आहे आपल्याला. ह्या मनाचा सगळा खेळ संपवायचा आहे आपल्याला या जन्मामध्ये. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, मनाचा स्वभाव आहे. सारखं काहीतरी ठरवायचं, काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा, ते नाही झालं की नैराश्य येतं, निराश व्हायचं. हे मनाचे संकल्प आणि विकल्प. आणि जगामध्ये काय चाललंय माहिती आहे का? जगामध्ये लोक काय करतायत, काहीतरी काम हातामध्ये घेत आहेत, ते काम नाही झालं, नाराज झालं मन. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि ती व्यक्ती मनासारखी नाही वागली, नाराज झालं मन. बरोबर आहे का हो? एखाद्या व्यक्तीबरोबर संबंध स्थापन करतात, व्यवसाय टाकतात, नीट चाललं नाही चाललं तर मग नाराज झालं मन. सारखं नाराज नाराज नाराज. संबंध जोडायचा व्यवसायाशी, संबंध जोडायचा माणसाशी, संबंध जोडायचा देशाशी, आणि ते आपल्या मनासारखं नाही वागले की मग नाराज. मग याच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे की काही जरी झालं, दुनिया इकडची इकडं जरी झाली तरी नाराज व्हायचं. कसं नाही व्हायचं नाराज सांगा? आपण काय होतंय, आसक्ती, ऐका, लिंक धरून ऐका व्यवस्थित. आसक्तीमुळं काय होतं, मन असं करतं. आपण काय करायला पाहिजे, एक उत्तर सांगतोय तुम्हाला. या मनाला ना, मनात येते धावघेही राही विठोबाचे पायी. या मनाला भगवंताच्या सेवेमध्ये लावलं तरच यातनं बाहेर पडू शकतो. पण या मनाला जर तुम्ही संसारामध्ये गुंतवलं जास्त, नको रे मना गुंतू या मायाजळी, तर या मनाला जर तुम्ही मायाजाळातनं गुंतवलं नाही ना, बाहेर काढलं ना, तर मग मन बाहेर पडू शकतंय. जसं संबंध स्थापन केला, उदाहरणार्थ मी म्हटलं की माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, लोक उगाच जोडतात संबंध. तुमचा नंबर घेतला मी, फोन नंबर घेतला, ओळख झाली, अरे वा वा छान. आणि मग काय केलं तुम्ही आमच्या लग्नाला, मग त्यांनी फोन केला की आमचं लग्न आहे आमच्या मुलाचं, मग तुम्ही उद्या या बरं का. मग ठीक आहे. मग काय झालं, तुम्ही गेला त्या लग्नाला, मग चांगले अजून अजून घसट निर्माण झाली तुमच्यामध्ये, असेच गाठ पडले होते कुठेतरी. मग काय झालं, परत तुमच्या मुलाचं लग्न होतं, मग परत तुम्ही त्यांना आमंत्रण दिलं, मग तुमच्या मुलाच्या लग्नाला पण ते आले, अजून जवळीक निर्माण झाली. मग परत काय झालं, असं करत करत मग त्यांचं कोणतरी आजारी होतं, त्यांना भेटायला तुम्ही गेले, तुम्ही आजारी असताना ते भेटायला आले, संबंध वाढत 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 गेले. आणि त्यातनं प्रेम निर्माण झालं, प्रेम निर्माण झालं. ओळख नव्हती आधी काय, आता प्रेम निर्माण झालं. आणि प्रेम झालं, एवढं एवढं जवळ झाले की सारखंच घरच्यासारखं संबंध निर्माण झाले, घरच्यापेक्षा जास्त संबंध निर्माण झाले. आणि मग काय झालं, एके वेळेला तुम्हाला पैशाची फार गरज होती आणि तुम्ही अचानकपणे संकटामध्ये आले, आर्थिक चणचण भासायला लागली आणि तुम्ही त्याच्याकडे गेले
आणि म्हणले अहो एक 10 लाखाची मदत होईल का मला. आणि त्यावेळेला ते नाही म्हटले. ते म्हणले नाही मी नाही, कारण त्यातनी ठरवलेलं असते कोणाला पैसे द्यायचे नाही, मग त्याचा संकल्प होतो. मग ते म्हणले अरे एवढं मी तुमच्या लग्नाला आलो, मी तुम्हाला एवढं ॲक्सिडेंट झाला मदत केली, तुम्हाला एवढं सगळं घरच्यासारखं मी तुम्हाला सांभाळलं, हे सगळं झालं, तुम्ही मला 10 लाखाची मदत करू शकत नाही. तुमच्यासाठी 10 लाख म्हणजे काहीच नाही. हे त्याला मनात विचार आला. आणि मग त्यांनी काय केलं, तर त्याच्याशी बोलायचं बंद केलं. त्याचं मन नाराज झालं. आलं का लक्षात तुमच्या? असं होतं की नाही हो? मग काय झालं, जेवढं तुम्ही या संसारामध्ये आसक्तीची संबंध निर्माण करणार तेवढं मनाला त्रास होणार. त्याचा अभ्यास करा. अभ्यासही न तू कौंतेय श्लोकातच म्हटलंय. अभ्यास करा की मन कुठं कुठं अडकतंय. जास्त जवळ जायचं नाही. मग ते कुठलंही नातेसंबंध असू द्या, पती पत्नीमधला संबंध असू द्या, समाजामधले संबंध असू द्या, मित्रामधले संबंध असू द्या, नेहमी कसं राहायला पाहिजे, स्वतंत्र राहायला पाहिजे मनाला. आणि संबंध त्या मनाचा केवळ भगवंताशी जोडायला पाहिजे, पांडुरंगाशी जोडायला पाहिजे. तर कधीच नैराश्य येत नाही. आता काय म्हणणार, काळे प्रभू म्हणतील काय, त्याचा मित्र आहे समजा त्यांचा एखादा, तर ते म्हणतील गाडी आणायला जायचं बारामतीला. मग काळे प्रभूने जेव्हा गाडी आणली त्यावेळेला 100 लोक आले होते तिकडं गाडी आणण्यासाठी. त्यांना पार्टी दिली तरी तो विषय वेगळा, पण ते गाडी आणण्यासाठी 100 मुलं घेऊन गेले होते. मग त्या 100पैकी एक मुलाने 5 वर्षानंतर गाडी आणायचं ठरवलं. आणि त्यावेळेला काळे प्रभूंना फोन केला. म्हटले प्रभूजी आता आपल्याला गाडी आणायची, पण काळे प्रभूंना आजकाल आता तिकडं आल्यामुळे वेळ फार कमी आहे, तर सेवेमध्ये आहेत आणि त्यांना भरपूर महत्त्वाचं काम आलेलं आहे. तर मग ते म्हणले मला काय जमणार नाही, तू गाडी घेऊन ये. मग ते म्हणले नाही नाही तू यायलाच लागते म्हणले. मग म्हणले अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे ना, यायला लागतं. म्हणले अक्षय तृतीयाला तर पांडुरंगा दर्शन करायला जायचं आहे मला. म्हणले आता मी जाणार नाही म्हटले. म्हणले लय देव करायला लागलाय म्हणले आजकाल, अक्षय पांडुरंगाला जातोय हे करतोय. म्हणले नाही. म्हणले चल तुझ्यासाठी म्हणले 1 आठवडा पुढे ढकलतो गाडी आणायचं, असं म्हटले यांना. ते त्यांचा मित्र, किती प्रेम आहे मित्राचं. मुहूर्त टाळला मित्राला येण्यासाठी. मग ते म्हणले चल तुझ्यासाठी गाडी आणायचं पुढे ढकलतो म्हणले. आणि 1 आठवड्याने पुढे ढकललं. पण नेमकं 1 आठवड्यानंतर पण त्यांना काहीतरी सेवा मिळाली मंदिरामध्ये. आणि मग काय झालं, मग ते म्हणला, मग त्याला राग आला. म्हणलं ह्याच्यासाठी मी मुहूर्त टाळला, एवढा मोठा 3.5 मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त टाळला मी गाडी आणण्यासाठी, 8 दिवस पुढे ढकललं, तरी पण हाही येत नाही. मग तू तिकडे काशीत घाल. तो गेला दुसरे 50 घेऊन, तर गाडी घेऊन आला बारामतीवरून, यांना नेलंच नाही. नाराज झालं ना मन. आलं लक्ष. संसारामध्ये जर तुम्ही संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला, आसक्त झाला या लोकांशी, तर तुम्हाला पदोपदी नाराजगी लक्षात येईल. तू माझ्या गाडी आणताना आला नाही, मी तुझ्या गाडी आणताना काय येऊ मग आता. मग परत काळे प्रभू दान मागायला गेले. दान मागायला गेल्यानंतर म्हणले काय तुम्ही माझी गाडी आणताना आलं नाही म्हणले. म्हणले आता नाही उद्या ये दान आणायला, जा आता देत नाही तुला दान. असं झालं म्हणाले. त्यांना असं केलं त्यांनी. हे काय मनाचे खेळ आहेत की नाही सगळे. का म्हणून आसक्त व्हावं, म्हणून स्वतंत्र राहायला भगवद्गीता शिकवते की हे जे संबंध आहेत ना 4 हाताने ठेवायला पाहिजे. जवळ जायचं ते केवळ भगवंताच्या. ते कधीच फसवत. पांडुरंगाने कोणाला फसवलेलं, पण नवऱ्यानं बायकोला फसवलं, मुलांनी आईवडिलांना फसवलं आहे, समाजातल्या मित्रांनी मित्राला फसवलेलं आहे, पण भगवंताने कधी फसवलं नाही. मग हे जे संबंध आहेत मग ते पुढेही वाढत जात आहे परत सगळं. मग आणि मग तू माझ्या याच्याला आला नाही, मी तुझ्या याच्याला येत नाही, काय संकल्प विकल्प म्हण करत राहते. मग बरं भगवंत बोलत नाही म्हणून. भगवंताची आपण असंच केलं असं, तू माझ्या संकटात आलं नाही तर मी तुझ्या देवाला येत नाही. लोक देवाशी असं करतात, देवाशी असं करतात. तर भगवंत जे आहेत ना, भगवंत कधी फसवत नाही. म्हणून मनाचा जो स्वभाव आहे, मन चंचल आहे, तर आसक्त नाही व्हायला पाहिजे. आणि आसक्ती कशी आहे, इतकी बेकार आहे की सुटता सुटत नाही. मग एखादा व्यक्ती जर, मी बऱ्याच ठिकाणी आता उदाहरणं बघितलेली आहे की लग्न सराई चालू आहे म्हणून सांगतो. एक आई होती आणि आईचं आणि मुलीचं म्हणजे एकमेकीला सोडून एक घास पण खात नव्हते दोघीजण. पण ते शेवटी काय झालं की बस्ता बांधायला गेले.
लग्नाचा. मग लग्नाचा बस्ता बांधायला गेल्यानंतर कपडे काढले. तिला पटले नाहीत, मुलीला कपडे पटले नाहीत. मुलगी आईपेक्षा श्रीमंत होती, पण तिला अपेक्षा होती की माझ्या आईने मला अशी साडी घ्यायला पाहिजे. मग त्यांनी बस्ता बांधल्यानंतर त्यांना पटले नाहीत कपडे काढलेले. तिने मान्य करून घेतलं. पण शेवटी ती म्हणले, कपडे तरी घेतले नाहीत म्हणले, जावायला 1.5 तोळ्याची अंगठी कर म्हणले. पहिलं लग्न आहे घरातलं म्हणले तुमची. ती म्हणली, अगं आपली परिस्थिती नाही, हे नाही ते. कशी परिस्थिती नाही म्हणली तुझी? तर मग तसं झाल्यानंतर काय केलं त्यांनी, आई पण रागावली. मग लगेच अंगठी वगैरे काही मिळायची नाही म्हणली, तुला लग्नाला यायचं असतं गेलं तर येऊ नको म्हणले. असं आई बोलली. बघा या जगातले संबंध कसे. मी साधी साधी उदाहरणं देतो, काय जास्त अवघड सांगत नाही तुम्हाला. मन कसं काम करते बघा ना. मग त्याने काय केलं, ते म्हणजे लग्नाला यायचं असेल तर ये, नाही तर नाही येऊ नको म्हटले. मग त्याने काय केलं, ती जी आहे ती लग्नाला काय आली नाही. 12 वाजल्या, 12 वाजून 24 मिनिटाचं लग्न होतं. 12 वाजल्या तरी ती मुलगी आली नाही. आईला वाटलं येईल मुलगी, पण लग्नाला मुलगी नाही आली याचा अर्थ सगळ्या समाजापुढं माणसाला असतेच की बाबा मायालेकीची भांडणं झाली म्हणून. मग सगळ्या समाजाला उगा आपल्या घरातलं सगळं चव्हाट्यावर आलंच की सगळं. म्हणून आईला वाटायचं की मुलगी यावी म्हणून. मुलगी काय आली नाही. 12 वाजून गेल्यानंतर मुलगी आली. मोठी स्पेशल गाडी करून आली, नवऱ्याला घेऊन आली. आणि काय केलं तिने, ते कपडे घेऊन आले. ते घालून नाही आली कपडे जे आईने घेतले होते. आम्ही काय भिकारी आहे का म्हणली. आणि सगळ्या लग्नात तमाशा केला तिने. काय केलं, ते कपड्याच्या आईच्या अंगावर फेकून दिले. म्हणजे मी माझ्या डोळ्याने ही घटना लहानपणी बघितून सांगतोय. सगळं मन कसं काम करतं. सगळे आईच्या तोंडावर फेकले. आम्ही काय भिकारी आहे का म्हणले तुझे असले कपडे घालायला. हां म्हणले आम्हाला काही कमी आहे का म्हटले. हां तर अशा प्रकारे आईचा अपमान केला तिने भर लग्नामध्ये. आणि सगळ्या लग्नामध्ये भांडणं केली. लग्नाचा मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर भांडणं केली तिने. कशाचं लग्न काय. मग सगळ्यांनी धरून त्याला गाडीत बसवली, माघारी पाठवली. बाकीचे तांदूळ टाकून घेतले, कसे तरी झालं लग्न. काय आहे, आई पण शिक्षिका आहे आणि मुलगी पण शिक्षिका होती त्या काळामध्ये. मी लहान असताना विचार करा किती पगार असेल त्यांना. काय त्या कपड्याची किंमत होती मला सांगा. पण मन एवढं बेकार आहे ना, आसक्त जर झालं ना संबंधामध्ये, मी तुझं एवढं केलंय तू माझं का करत नाही. ह्या अपेक्षा, इंग्रजीमध्ये असं म्हणतात, एक्सपेक्टेशन लीड्स टू फ्रस्ट्रेशन. मी तुझ्यासाठी एवढं केलंय तर तुम्ही आमच्यासाठी काय करता. ही जी अपेक्षा आहे ना, हेच दुःखाचं कारण आहे. आणि कोण करते अपेक्षा, कोण करते, मन करते. तुझ्यासाठी मी एवढं केलं, हां तर माझ्यासाठी काय केलं तू. मित्रामित्रामध्ये हाच प्रश्न, नवरा बायकोमध्ये हाच प्रश्न, आई आणि मुलामध्ये हाच प्रश्न. सगळ्यामध्ये मनच काम करतं हे. हां तू माझ्यासाठी काय केलं. पोर आईबापला काय म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. परत आईबाप काय म्हणते, तर म्हातारं झालं की तू आमच्यासाठी काय केलं. हां बायको काय म्हणते, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. नवरा काय म्हणतो, तू माझ्यासाठी काय केलं. लय काय असं सुगरण मला काय, तो आता मी रातच्या 12 वाजता आलं तर काय वाटच बघत थांबत होती माझी. तू काय केलं माझ्यासाठी. हां बायको मग भांडण लागले काय म्हणते, तुम्ही काय केले माझ्यासाठी. जणू काय मला असं काय दुनिया फिरून आणली इमानानं. हां तुम्ही काय केले माझ्यासाठी. म्हणजे अपेक्षा. समजलं का तुम्हाला. मग या नातेसंबंधामध्ये ज्या अपेक्षा आहेत हेच दुःखाचं कारण आहे. आणि हे सगळं अपेक्षा कोण करतंय, कोण करतंय, कुणाचं, माझं मन, माझं स्वतःचं मन करतं. आणि यातनं बाहेर पडण्यासाठी भगवंताची भक्ती आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे. एक माकडाचं उदाहरण देतो. हे उदाहरण मी दिलं याच्या अगोदर, तरी पण देतो. माकड जे आहे इतकं चंचल आहे आणि त्या माकडाला पकडायचं कसं. एखाद्याचं मन एवढं असते की सापडतच नाही. आता काळे प्रभूला पकडणं म्हणजे फार अवघड आहे. फोन केला की इकडं आहे, फोन केला की तिकडं आहे. पण पकडणं म्हणजे फार अवघड आहे त्या माणसाला. तसं मनाचं काम आहे की मनाला पकडायचं कसं काय. एका जागी स्थिर नाहीच आहे, सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं. ते माकड बी तसंच आहे. माकडाला पकडणं म्हणजे सगळ्यात अवघड काम. एक वेळ तुम्ही वाघाला पकडू शकता,
पण माकडाला नाही पकडू शकत. ते माकड जे आहे, मग शिकारी पण हुशार असतो. माकडाला कसं पकडतो सांगतो मी तुम्हाला. ते काय करतात, एका झाडावर माकड बसलेलं असतं. ज्या झाडावर माकड बसलेलं असतं तिकडे जातात आणि त्या झाडाखाली बसायचं. झाडाखाली बसलं की माकडं, तुम्ही माकडाला बघितलं आहे की नाही माहीत नाही, पण माकडाने तुम्हाला जरूर बघितलेलं आहे. बरोबर आहे का? मग माकड काय करतं, माकड तुम्हाला बघत असतंच, बसलेलं आहे खाली तुम्ही. मग त्याकडे बघून न बघितल्यासारखं करायचं आणि एक घागरी घ्यायची, घागर घ्यायची. त्या घागरीमध्ये काय करायचं, बारक्या तोंडाची घागर, हांडा नाही, घागर बारक्या तोंडाची. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, फुटाणे सोडायचे असे, खडखड 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 आवाज येत, फुटाणे सोडायचे. माकड, वाव, फुटाणे. माकडाला फुटाणे लय आवडतात माकडाला. आणि मग ते फुटाणे बघितले, माकडाला आनंद होतो लगेच. आणि माकड काय करतं, आता कधी एकदा खाली जाईल असं होतं त्याला माकडाला. मग ती घागर असते ना, बराच वेळ असे हळूहळू फुटाणे सोडतात आणि फुटाणे सोडल्यानंतर ती घागर तिथंच ठेवून शिकारी निघून जातो. मग माकड झाडावरनं टपकन उडी मारतं खाली, लगेच खाली आलं, लगेच कोण नाही बघून लगेच खाली आलं. आणि शिकारी जाऊन दुसऱ्या झाडाच्या मागं लपून बसतो. आणि मग त्या ठिकाणी काय होतं, ते माकड येतं आणि माकड काय करतं, त्याला फुटाणे पाहिजे असतात ना, मग बरोबर त्या घागरीमध्ये हात घालतं. असा माकडाचा हात केवढा असतो, एवढा वेदिकाच्या हाता एवढा आहे की नाही, एवढाच हात असतो माकडाचा. मग हात असा हात घालते असं घागरीमध्ये त्याला काय खायचं आहे, फुटाणे खायचे. आतमध्ये हात घातला आणि मग ते सारखं असं बघत असते, इकडं कोणी येते का, शिकारी कोणी येते का इकडं, सारखं बघत असते, हात घातलेला असते. मग ते हात घातला इतक्यात शिकारी येतो, जाळं घेऊन येतो, एक जाळी घेऊन येतो. आता मात्र त्या माकडाची 5-6 धरण बसते. ती माकड आता असं इकडे तिकडे बघते आणि एकदम काय होतंय, शिकारला बघितलं घाबरते, पळायला लागते. पण ते पळायचं काम कसं आहे, पुढच्या हातावर अवलंबून आहे ना. पळाय कुठे येते, ते घागरीतनं हात निघेना की बाहेर, घागर घेऊन कशी पळणार आता, घागरीतनं हात निघेना की बाहेर. आता माकडाचा हात केवढा, एवढा असा छोटासा हात. हात सरळ आत गेलाय म्हणजे बाहेर निघायला पाहिजे होता की नाही, पण बाहेर का निघालाय हात, सांगा बरं गुरुजी. हात बाहेर का निघाला माकडाचा, त्या मुठ्ठीमध्ये फुटानं धरले ते, आता असं झालंय हात. आणि ते हात काय बाहेर निघेलाय, घागरीमधून हात काय बाहेर निघेला. ही टेक्निक असते माकडाला पकडायची. आणि ते माकड जे आहे भरपूर प्रयत्न करते निघायचं, पण त्याला काय निघताच येईल त्या माकडाला. आणि मग काय झालं, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा. तर मग काय झालं, बरोबर ते शिकारी आला, त्याने जाळं टाकलं आणि माकडाला पकडलं. काय करू शकत होता माकड, मला सांगा. हात निघण्यासाठी काय करायला लागत होतं, ती मूठ सोडली, हात निघत होता बाहेर. ते फुटाणे सोडल्यानंतर त्याचा बरोबर हात बाहेर निघत होता. पण हे माकडाला ते तेवढं सोडत नाही की फुटाणे, गुरुजी फुटाणं सोडायला लागते, फुटाणे सुटणं झाले. त्यामुळं मग काय होते, हात काय त्या बाहेर निघणार संसारातनं. समजलं का तुम्हाला, मला काय सांगायचं आता सगळ्यांना कळालेलं आहे की ते फुटाण्याशी आसक्त झालेलं आहे त्याचं मन, त्या माकडाचं. आलं लक्षात. तसं संसारामध्ये आपण कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये आसक्त झालो तर ते सोडायला शिकलं पाहिजे, पण सुटत नाही हो. त्या लग्नाचा किस्सा मी सांगितलं ना. आता तुला आईशी बोलायचं नाहीये, तुला कपडे आवडले नाहीत आणि तुझ्या नवऱ्याला अंगठी पण केलेली नाही, तू तुझ्या घरी बस, लग्नाला जाऊ नको, आयुष्यभर बोलू नको. इथंपर्यंत ठीक आहे की नाही हो. पण त्याच्या लग्नात जाऊन त्या आईला भांडायचं, तिचे कपडे काढायचे, तिला मारायची, एवढं काही गरज होती का? समजलं का? म्हणजे माझी आई आहे आणि मग ते आसक्ती एवढी आहे ना संसारामध्ये की आता मग तू माझी नाही तर कुणाचीच नाही. समजलं का? असं काय प्रकार समाजामध्ये. तू एवढं बॉन्ड असा आसक्त व्हायचं ना, वरच्यावर जीवन जगायला शिका. आणि बॉन्ड फक्त भगवंताशी बनवा. आपण दुनियाशी बॉन्ड बनवला, एवढा जाम बनवलाय सगळा असा फेविक्विक सारखा, आणि निघता निघणं झालं, तुटूनच निघतंय. तुम्हाला माहिती आहे का फेविक्विक ना, फेविकॉल माहिती आहे का? फेविकॉल चांगला होता, चिटकवला की परत थोडा धक्का दिला की निघायचं ते. पण आता फेविकॉल नंतर फेविक्विक नावाचं एक निघाले बघा.
₹5 एवढंच असतंय. हां, ते चिटकवलं ना, ते चिटकवलं की परत काढाय गेलं की निघत नाही, तुटूनच निघतंय. परत फेविकॉल सारखे संबंध ठेवा. जेव्हा नको आहे तेव्हा निघू दे बाहेर ना. तर फेविक्विक सारखे संबंध ठेवू नका. खाईन तर तुपाशी, तू माझी नाही तर कोणाचीच नाही. मग त्याचा खूनच करतो. माझ्याशी लग्न करायचं त्याचा खूनच करतो. असे संबंध तयार करू नका. आलं का लक्षात तुमच्या? तर एवढ्या जवळ जाऊ नका माणसांच्या. स्वतंत्र राहायचा विचार करा आणि भगवंतांच्या बरोबर फेविक्विक काय अजून काहीतरी आणा. घट्ट संबंध बनवा. तुटला नाही पाहिजे, निघाला नाही पाहिजे. आपण जगाशी एवढे संबंध बनवलेत आणि भगवंताशी असं केले. आणि त्या माकडाने काही चणे सोडले नाहीत. आणि आता हात काय बाहेर निघणार त्या घागरीतनं. मग हात काय बाहेर निघणार, शिकाऱ्याने पकडलं. माकड पकडून काय करणार? 2 गोष्टी करतात माकड पकडल्यानंतर. तुमच्या माहितीसाठी सांगतो. माकडाचे 2 उपयोग. पहिला उपयोग काय? गळ्यात घुंगरू बांधायचं, पायात घुंगरू बांधायचं, गळ्यात पट्टा बांधायचा आणि सर्कसमध्ये यायचा. जम्बो सर्कस. 1, 2, 3 त्याला नाचवतं ते बरोबर. त्या माकडाने नाचतं, बरोबर नाचतं ते. माकडा सोड्या मारते. सर्कसमध्ये घेऊन जातं त्या माकडाला. त्याचं स्वातंत्र्य आता हिरावून घेतलेलं आहे. आता त्याला ह्या झाडावरून त्या झाडावर उडता येते का? नाही जाता येत. आता त्याचं काय? मालकाने दिलं तर खायचं, मालकाने नाच म्हणलं की नाचायचं. अशी अवस्था झाली त्या माकडाची. पकडलं गेलं आता. आणि दुसरं, आपल्याकडे नाही पण विदेशामध्ये हा प्रकार चालतो. त्याचं जनन इंद्रिय कापून घेतात त्या माकडाचं आणि ते माणसाला बसवण्यासाठी उपयोगी येतं. असं विदेशामध्ये चालू आहे सगळा प्रकार. तर हे म्हणजे काय केलं त्याचं? थोडक्यात पूर्ण बरबादच करून टाकलं त्याला. काहीच ठेवलं नाही शिल्लक. माकडलाला त्याच्याबद्दलच जास्त असतं. तेच कापून घेतले. विचार करा. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की जर मन जे आहे हे मन माकडासारखं आहे. तुम्ही जर आसक्त झाला संसारात तर मग असं होईल. एक तर तुम्हाला नाचवलं जाईल सर्कसमध्ये मायेद्वारे. माया काय करते? सारखं उचलून आपटते. सारखं व्यवसायामध्ये असो, संबंधामध्ये असो, घरातल्या सारखं त्याला खेळवते. आणि मग कधी कधी अशी अवस्था येते की मग तुमचं पाकच सत्यानाश. तर अशा प्रकारे हे जे माकड आहे हे फुटाण्याशी आसक्त आहे. तसं आपलं पण मन कुठंतरी आसक्त आहे बघा. आणि तिथं जर संबंध बिघडले मन लगेच नाराज होतं. मग ही नाराजगी आणि खुशी हे दोन्ही गोष्टी आम्हाला नको आहेत. ह्यातून बाहेर पडण्यासाठी भगवद्गीता आहे. सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायण अनित्या तामतिशसो भारता. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये पण सांगितलं की काही उष्ण झालं, शीत झालं, लय उकाडाय थंडी वाजते नाही. तर दोन्ही गोष्टी नाही आहेत. तुम्ही जर वृंदावनला गेला ते खरंच जे बाबाजी लोक आहेत मी पाहिलं की असे काही संत आहेत की त्यांच्या अंगावर एकच कपडा आहे. तुम्ही यूट्यूबला बघू शकता. ते स्वेटर घालत नाही थंडीमध्ये. भयानक थंडी असते वृंदावनला. मायनसमध्ये टेम्परेचर असतं पण तरीसुद्धा स्वेटर घालत नाहीत. ते तसेच एक शॉल असते अंगावर, शिवलेले कपडे घालत नाहीत. खाली एक लुंगी लावली असते, एक शाल टाकली असते अंगावरती. कधी पण बघा तुम्ही तेच असतं त्यांच्या अंगावरती. एवढ्या थंडीमध्ये ते काय पांघरायचं तसलं काही नाही. आणि उन्हाळ्यात पण तेच आणि थंडीत पण ते. आणि गरमी एवढी असते भयानक, बोलायचं काम नाही. वृंदावनमध्ये आपल्यापेक्षा डेंजर आहे. सध्याला 45 डिग्री टेम्परेचर चालू आहे तिकडं. सध्याला अजून वाढत आहे, 50पर्यंत जाईल. मला सांगायचं होतं की त्या संतांनी मनाला स्थिर केले. कळलं का तुम्हाला? त्या संतांनी काय केले? हा मेन उपाय आहे. म्हणा ते धाव घेई राही विठोबाचे पायी. त्या मनाला जर तुम्ही असं भक्ती मार्गामध्ये आणलं ना, त्याला जप करायला लावलं, भगवंताचा प्रसाद खायला लावलं, तर मग हळूहळू मनातला विकार नष्ट होतो. आणि मग आपण ह्या संकल्प विकल्प, कोणी मरो कोणी जगो कोणी काय नाही, तो शांतच राहतो. त्याला काही फरक पडत नाही.
आणि ही खरी सुखाची परिभाषा आहे. आलं लक्षात तुमच्या? तर हे आजच्या श्लोकामध्ये सांगितले. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्यांच गृह्यते. इथं असं म्हटलेलं आहे की तुम्ही अभ्यास करा. कशाचा? वैरागी राहण्याचा. मनुष्य जीवन हे अभ्यास करण्यासाठी. काय अभ्यास करायचा? जे मी आत्ता सांगितलं ते. कोणीच कोणाचं इथं संबंध जोडत बसायचं नाही. तर काय करायचं? त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. वैरागी बनणं म्हणजे असं अंगावरचे कपडे काढून कुठेतरी असं महाराज बनणं, याला वैरागी म्हणत नाही. भरपूर मोठे मोठे महाराज आहेत, सोंग करतात ते महाराज झाल्याचं, पण खाताना त्यांना पंचपक्वान्न लागतंय सगळं असं. एखादा पदार्थ ताटात कमी असला गेला की राग येते त्यांना, त्याच्या आवडीचं नसलं की. एका महाराजाला मी घेऊन गेलो एका घरी जेवायला. लय कडक महाराज आहेत म्हणले. मग महाराजांना आधीच विचारलं होतं मी, म्हणलं ते म्हणले मिरची वगैरे काय लय टाकू नको. म्हणजे असं बोलले सिम्पल बनवा म्हणले महाराजांनी, सिम्पल बनवा म्हणले. मी त्यांना घेऊन गेलो जेवायला इंदापूरला जेवायला घेऊन गेलो. त्यांनी बघितलं सगळं. मिरची नको म्हणलं तर मी सगळ्यात कमी कमी टाकायला सांगितली माताजीनं मिरची. त्यांनी सगळं फिक्क बनवलं सगळं असं, आणि त्यांनी खायला सुरू केलं. कशातच त्याला तिखट लागे ना, त्याला झणझणीत आवडत होतं ना, त्यांना काय तिखटच लागे ना काय. ते म्हणले माताजी इकडे म्हणले, मिरची आहेत का म्हणले घरात? तर म्हणले आहेत की. लिंबू आहे का म्हणले? आहे की म्हणले. म्हणले इकडे तुम्हाला सांगतो म्हणले. तव्यावर जायचं, तेल वतायचं, तव्यामध्ये मिरच्या भाजायच्या म्हणले, थोडं लिंबू पिळायचं, मिरच्या भाजायच्या म्हणले, आणि तशाच मिरच्या भाजून घेऊन यायच्या म्हणले. काय म्हणले? तशाच घेऊन यायच्या म्हणले मिरच्या. मग असं म्हणल्यानंतर ती माताजी गेली. मी तर सांगितलं तर महाराजांना तिकड चालत नाही म्हणून. ते माताजी म्हणली, तिला प्रश्न पडला असेल महाराज नुसत्याच, आणि महाराजांनी नुसत्याच मिरच्या खाल्ल्या त्या. सगळ्या एवढ्या मिरच्या खाल्ल्या सगळ्या जेवणाबरोबर. आणि सांगण्याचा उद्देश आहे की अनेक लोक असे आहेत की काय दाखवायचे जात वेगळे आहेत, दाखवतायत वेगळं आणि मग करतायत वेगळं. याला वैराग्य म्हणत नाही. अभ्यास वैराग्याचा म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? ते वैराग्य म्हणजे त्या वस्तूविषयी अनासक्ती निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे आसक्ती नाही व्हायला पाहिजे. म्हणजे तुमच्या पुढं गुलाबजामुन जरी ठेवला, तुम्हाला गुलाबजामुन फार आवडतोय, पण गुलाबजामुन जरी ठेवला तर तो तुम्ही नाही खायला पाहिजे. म्हणजे मनापासून म्हणतोय मी, मनापासून. असं नाही की बाबा आवडतोय नको आता प्रभूजींनी सांगितले म्हणून खायचं नाही. डॉक्टर आता जसं शुगरच्या माणसांची अवस्था आहे. शुगरच्या माणसाला सांगितलं गोड खाऊ नका, पण पुढं बसलं त्यांना कंट्रोल होत नाही. मग घरातली माणसं काय करतात, मुद्दाम होऊन काय करते, त्याला टाळतात, दुसऱ्याला देतात पण त्याला देत नाहीत. ते म्हणते मला पण द्या थोडंसं. त्याला कंट्रोल होत नाही. त्याला देऊ का? द्या. अहो तुम्हाला नका खाऊ नका. असं थोड्यानं काय होते, मरू दे मेल का आता मरायचं अशी म्हणते सगळं माणसं. म्हणजे कंट्रोल होत नाही. मग हा अभ्यास घरी गेल्यानंतर करायचा आहे. काय अभ्यास करायचा आहे? हळूहळू या सांसारिक गोष्टीमधनं मन बाहेर निघतंय का? आणि ते कधी निघल माहिती आहे का तुम्हाला? एकच उपाय आहे. कारण अर्जुन म्हटलं काय, भगवंत तुम्ही सगळं सांगितलं, ताट बसा, आसन घ्या, श्वास नियंत्रित करा, आणि असलं काय होत नाही कलियुगामध्ये म्हटले. आणि अजून काय सांगितले बघा इथं, परमात्म्यावर ध्यान केंद्रित करणं. बरेच लोक सांगतात की नाही इथं ध्यान करा, शांत बसा. काही शक्य नसते. त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याला शिकवतो काय ते. तिथं ध्यान काढतो बाहेर. कलियुग चालू आहे, कलियुग. इथं सत्ययुगात त्रेतायुगात विश्वामित्राची तपस्या भंग झाली आणि तुम्ही ध्यान लावायला लागला वे इथं. ध्यान वगैरे काही नसतंय, ते माकडासारखं असतंय किंवा ते बगड्यासारखं ध्यान असतंय कलियुगामधल्या लोकांचं. तुम्हाला माहिती आहे बगड्यासारखं ध्यान कोण करू शकतो का? बगळा आहे ना, बगळा पाण्यामध्ये जातो ना, सोबा राहतो, डोळे झाकलेले असतात. बगळ्याचे डोळे झाकलेले नसतात. सगळ्या दुनियाने दुर्बीण लावून बघितलं तर कळणार की बगळ्याचे डोळे झाकलेलेच आहेत. पण बगळ्याचे डोळे झाकलेले नसतात. बगळ्याचे डोळे खाली पाण्यात असतात. मासा कुठं दिसतोय? दिसलं की लगेच चोच आत घालून लगेच कळणार पण नाही तुम्हाला. डोळ्याची पापडी लावा वगैरे लगेच तो मासा असा पकडतो चोचीमध्ये. असे बगळ्यासारखेच वैरागी समाजात निर्माण झालेले आहेत. कपडे तर घालतात महाराजांचे आणि त्यांचं लक्ष काय दुसरंच आहे. कुठं सुंदर स्त्री दिसते का? आजकाल तर
लोकच बिघडलेत. मी तर सांगतो आजकाल समाजामध्ये हे जे महाराज लोक तयार झालेत, पॅन्ट शर्टवर कुठं महाराज असतो का हो? आणि त्याला बुवा म्हणतात आणि बाबा म्हणतात आणि त्याच्या मागवात येत आणि मग परत ती काहीतरी करते कांड आणि मग त्याला म्हणतात की महाराज लोक बिघडलेत, महाराज लोक बिघडलेत. मग लगेच त्या महाराजांच्या कोळाला बट्टा लावून टाकणार सगळ्या. महाराज लोक बिघडले. घरामध्ये एखादा दारुडा व्यक्ती असेल तर सगळं खानदान त्याचं दारुडा असतं का हो? हे कितपत योग्य आहे म्हणणं सांगा बरं. दारुडा आहे तर एकटा दारुडा आहे ना, पूर्ण घराला दारुडा म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत ना. एखादा भाऊ, एखादा मुलगा असू शकतो व्यसनी. तसं एखाद्या महाराजांनी कांड केलं म्हणून काय सगळे महाराज तसे नसतात. तर ते लोकांना म्हणायचं ते मोबाईलला बघितलं, यूट्यूबला काय सगळे महाराज तसलेच, मग त्याला शिंडेवाला म्हणायचं, काहीतरी म्हणायचं, गंधवाला म्हणायचं, सगळे तसलेच म्हणायचं. असं एक लोकांमध्ये चाललेलं आहे. अनेक लोक आहेत, तुम्ही किती मूर्ख आहे, ते यूट्यूबला बातमी टाकणारा पण मूर्ख आहे. त्याला महाराज म्हणूच नका ना तुम्ही. पहिली गोष्ट, त्याला महाराज म्हणायची काय गरज आहे? असं पॅन्ट शर्टवर त्या गळ्यात माळ नाही, कपाला गंध नाही, ते पॅन्ट शर्टवर महाराज असतो कुठं? असं असतो? तुम्ही गेलाच कसं काय तिकडे पहिल्यांदा? आणि तुमच्या डोक्यात काय बटाटे भरलेत होय? तुम्हाला कळत नाही काय चांगलं वाईट काय, पुढचं माणूस काय करतं कळत नाही? दोष त्यांचा नाहीये. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. असं झालं ना का? तर महाराजाचा काय दोष आहे? त्याचा व्यवसाय आहे, तो त्यानं मांडलाय. जायचं की नाही ते तुम्ही ठरवायला पाहिजे ना. तुमची बुद्धी कुठंतरी शेण खाल्लेली आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे गेला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळत नाही का? तुमचं काहीतरी अडकलेलं आहे आणि मग तुम्ही जाणार. अहो, ते प्लॅस्टिकचा नाक करून काढला तरी तुम्हाला कळणं झाले. त्याला खराच नाक समजताय तुम्ही. कसं तुम्हाला काय कळत नाही आहे? कारण आपलीच बुद्धी मारली गेलेली आहे. त्यांचं काही दोष नाही, त्यांचं दुकान आहे, त्यांनी उघडलेलं आहे. तुम्ही तिकडे गेला, तुमची फसवून घ्यायची इच्छा होती म्हणून फसवणारा व्यक्ती भगवंताने पाठवला. समजलं का? मार्केटमध्ये 1 रुपया किलोचा पण तांदूळ आहे, 10 रुपये किलोचा पण आहे, 100 रुपये किलोचा पण आहे, 1000 रुपये किलोचा पण आहे. कुठला घ्यायचा तुम्ही ठरवायचं ना. तुम्ही गेला फसला. तुम्ही थोडा म्हणून भगवंत म्हणले तर अभ्यास करा, भगवद्गीता वाचा, भागवत वाचा, शास्त्र वाचा, थोडंसं शिका, हे काहीतरी गुरुपरंपरेमध्ये दीक्षा घ्या, काहीतरी करा. कुठं तर बुवा महाराज हुडकत बसणार, काहीतरी अंगारा भंडारा करत बसणार आणि त्यालाच म्हणतात तेच देवन, तेच भक्ती, तेच असते असं म्हणतात. काय सांगायचं? आणि म्हणून हे अवघा भ्रमविषयांचा, हे सगळं भ्रमच आहे हो या समाजामध्ये. त्यामुळे खरं काही नाही राहिलेलं आहे. बरेच संप्रदाय आहेत, त्यांनाच समजणं झालं आहे की काय करतोय आपण. त्यांचं काय तर कुठेतरी रक्तदान करा, झाडं लावा, रस्ता साफ करा, हे मोहिमा चालू आहे त्यांच्या. आणि ते म्हणतात की आम्ही आध्यात्मिक संस्था आहे आमची. आध्यात्मिक नाही, सामाजिक संस्था नाव द्या त्याला. आध्यात्मिक संस्था वेगळी असते. आध्यात्मिक संस्थेमध्ये गुरुपरंपरा असते आणि तिथं भगवंताविषयी ज्ञान दिलं जातं की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बरेच लोक आपलं काहीतरी गातात आणि कारण यांचंसुद्धा मन विचलित आहे, आसक्त आहेत हे लोक. मला सांगायचं होतं की अनेक लोक हे विचलित आहेत. अध्यात्मामध्ये येऊन जर तुमचं मन स्थिर होत नसेल, आता तुम्ही 1-2 वर्ष झालं जे येत आहे, तुम्हाला सुद्धा हा अनुभव यायला पाहिजे. एकतर अनुभव येत नाही याचा अर्थ इकडं काहीतरी खोटं सांगतोय मी, किंवा तुम्ही ते पालन करत नाही सांगितलेलं. 2 गोष्टी आहेत. मी काय बोललो? तुम्हाला जर अनुभव येत नाही, तुमचं मन स्थिर होत नाही अजून पण, तर मग एकतर माझ्यामध्ये खोट आहे किंवा तुमच्यामध्ये खोट आहे. तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही किंवा मी चुकीचं सांगतोय. 2च पर्याय आहेत. आता मी तर 100% ह्यातलं वाचून सांगतो भगवद्गीतेमधलं, माझ्या मनाचं मी काही सांगत नाही. मग आता जर अनुभव येत नाही तुम्हाला, अजूनही मन स्थिर होत नाही, 2 वर्ष झाले, तर नामस्मरण वाढवायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे या विषयाचा, आणि उपवास करायला पाहिजे, तीर्थयात्रा करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. या गोष्टी हळूहळू करायला पाहिजे. हे मन एवढं भयानक आहे ना की ते त्याला पण विरोध करते. माळ हातामध्ये घेतली, नामस्मरण करायला बसलं, तरी पण मन काय म्हणतंय? काय म्हणतंय? तुमचं मन काय म्हणतंय? किती म्हणी राहिले? हरे कृष्ण राम 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 हरे कृष्ण राम 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 काळे प्रभू, हरे कृष्ण राम 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 राम. किती झाल्या? 4. किती दिवस 4च माळा करणार?
चार 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 झाले की अशी पिशवीला गाठ मारून अशी पिशवी अडकवून ठेवायची ना, तर परत दुसऱ्या दिवशी सकाळीच. तर मन नियंत्रित करायचं असेल तर मनाचा एक अशी अवस्था, मी तुम्हाला शेवट करतो त्या ठिकाणी, अशी अवस्था आहे ना ज्याला दिव्य आनंद परमानंद म्हणतात ना, तो परमानंदाचा जर एक 1% साक्षात्कार जर झाला त्या आनंदाचा, 1% म्हणतोय, तुम्ही या जगातले राहणार नाही. हे जग तुम्हाला डुकराच्या विष्टेसारखं वाटेल सगळं. डुकराचं तोंड सो बघून विष्टा काय काय, या डुकराच्या विष्टेप्रमाणे ही जग वाटेल तुम्हाला, जर तुम्हाला अध्यात्मातला 1% आनंदाची अनुभूती झाली तर. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जर अजूनही हे गोड वाटतंय, हे तर वेगळंच अनुभव आहे, तर हा दिव्य स्तरावरचा अनुभव आहे, त्याचा आनंदच वेगळा आहे. हा आनंद कधी कधी थोडा क्षणिक जाणवतो भास रूपामध्ये, खऱ्या नाही. वृंदावनला गेल्यानंतर जो आनंद अनुभवतो तो भास आहे, भास, तो पण खरा नाही. जर खरा अनुभव घ्यायचा असेल तर तो किती आनंदी असेल विचार करा. जे वृंदावनला आलाय त्यांच्या लक्षात येते मी काय बोलतोय. खरा आनंद अजून वेगळाच आहे. म्हणून थोडंसं शांत व्हा, थोडं रोज बसा, सकाळी उठा, नामस्मरण करा, एका जाग्याला बसून 2 पानं गीतेची वाचा, एकादशी करा आणि प्रसादच खावा. हळूहळू हळूहळू मन परिवर्तन होते. आणि कारण कलियुगामध्ये दुसरा कोणताही उपाय नाही, कारण मन आणि इंद्रिय संयमित करणं शक्य नाही, ब्रह्मचर्य पालन करणं सुद्धा कलियुगात शक्य नाही, एकांतवासामध्ये राहणं शक्य नाही. त्यामुळे इथं असं लिहिलेलं आहे की तुम्ही काय करा, निरंतर भगवंताची सेवा करा. तुम्हाला कधी फोन आला प्रभूजी सेवा आहे, कधी म्हणू नका प्रभूजी मला काम आहे. सगळी 100 कामं सोडून ती सेवा करा भगवंताची. कारण ज्याला सेवा भेटलेली आहे तो जगातला सगळ्यात भाग्यशाली आहे, कारण त्याचं मन तेवढ्या वेळासाठी तिकडे भगवंतांकडे जाणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? हरे कृष्ण 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपण 35 श्लोक घेतलेले.